नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून का घाला बाकी सर्व मोह माया. आज आपण ना आवळ्यापासून 2 रेसिपी बनवणार आहेत आणि त्या पण ना 12 महिने टिकणार आहेत बरं का. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्यावर एक लाईक नक्की करत जा. मी इथं 1 किलो आवळे घेतलेले आहेत. त्याचे जे देठ आहेत ना ते काढून घ्यायचे आणि पाण्याने ना स्वच्छ आवळे धुवून घ्यायचे एकदम खळखळ. याला ना थोडेसे डाग आहेत पण आवळे हे ना एकदम छान आहेत स्वच्छ. आता आवळा हा इतका गुणधर्मी आहे ना, सांगायची काहीच गरज नाही आहे. आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि कढईमध्ये टाकायचं थोडंसं पाणी. मी इथं तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि चमचाभर मीठ टाकून ना आवळे गरम पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत. आता इथं ना थोडंसं गरम पाणी झालं ना तर चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचे आवळे, म्हणजे खालीवर करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं. इथं ना मी 15 मिनटं आवळे उकडून घेतलेले आहेत. बघा एकदम खळखळ उकळी फुटलेली आहे. आता आवळ्याला ना अशा 4 रेषा दिसल्या ना की समजायचं छान आवळे शिजलेले आहेत. गॅस बंद करून घ्यायचा. आवळा बोटाने दाबला ना बघा कशा फोडी बाजूला झाल्यात. त्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायची कढई. आता गॅसवर ठेवायचा तवा आणि त्यावर टाकायची 2 चमचे बडीशोप, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा. हे सगळं काय करायचं, हलकं भाजून घ्यायचं. म्हणजे याचा कलर बदलूस तोपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेचच काढून ठेवायचं. आता आवळे पण ना गरम पाण्यातनं काढून घ्यायचे आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये, म्हणजे ना आवळे थंड होतील. आवळ्यामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिजन खूप प्रमाणात आहे. त्यामुळे ना आवळा सुपारी खाल्ली ना तर ॲसिडिटी होत नाही आहे बरं का. आता आवळे थंड होऊस तोपर्यंत आपण मसाला बारीक करूया. मसाला बारीक करताना काय करायचं, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा काळं मीठ टाकून मस्तपैकी बारीक करून घ्यायचा. आता आवळे पण मस्तपैकी गार झालेले आहेत. गार झाले ना ते आपोआप बघा चिरा पडल्यावानी झालेले आहेत त्याला, म्हणजे त्याच्या फोडी ना मोकळ्या झाल्यावानी वाटतायत की नाही व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मी आवळा फोडायची ना सोपी पद्धत सांगते. हातावर आवळा घ्यायचा, तळ हातावर, आणि वरनं प्रेस करायचं दुसऱ्या हाताने आणि बघा एकदम 4-5 फोडी ना बाजूला होत्यात आणि बी पण निघती. मी तुम्हाला अजून एक आवळा फोडून दाखवते तसाच. बघा आहे की नाही एकदम ही सोपी पद्धत. त्यामुळे ना कधी पण आवळा असाच फोडत जा. आता सगळे आवळे आपले फोडून झालेले आहेत. मोठ्या घमेल्यामध्ये मी घेतलेत. आता काय करायचं, बारीक केलेला मसाला आहे ना तो सगळा टाकायचा. 1 किलोसाठी ना हा एकदम परफेक्ट मसाला आहे बरं का. मस्तपैकी मसाला आवळ्यांच्या फोडींना लावून घ्यायचा. मी इथं ना दोन्ही हाताने ना मस्तपैकी मसाला चोळून घेतलेला आहे फोडींना, की जेणेकरून एक पण फोड राहणार नाही आहे बघा. आणि मसाला ना छानपैकी चिटकलेला आहे फोडींना. आणि हा वाळला ना तरी पण मसाला निघत नाही आहे बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल की वाळला ना लगेचच निघून जाईल. अजिबात निघत नाही आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहे. अजिबात मसाला निघत नाही आहे. आता उन्हामध्ये ना 2 ते 3 दिवस, मला ना बरोबर 3 दिवस लागले बरं का आवळा सुकवायला. आता आवळ्याची दुसरी रेसिपी. त्यासाठी ना आवळे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि मी इथं ना 2 पाण्याने आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता इथं मोठी खिसणी घेतलेली आहे. 1 किलो आवळे घेतलेले आहेत बरं का मी इथं पण. आणि खिसणीने ना खिसून घ्यायचे पूर्ण बीपर्यंत जाऊस तोपर्यंत ना आवळा पूर्ण खिसून घ्यायचा. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, मी अशा पद्धतीने बी लागूस तोपर्यंत खिसून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने ना सगळे आवळे आपण खिसून घ्यायचे आहेत. ही दुसरी रेसिपी ना खूप सोपी आहे. याला काही मसाले वगैरे लावायचे नाही आहेत. मस्तपैकी खिसायचं आणि 2 ते 3 दिवस ना छानपैकी उन्हामध्ये वाळत घालायचं. पण ही पावडर ना 12 महिने टिकती बरं का. ही पाण्यामध्ये तुम्ही जर पिलात ना रोजच्या रोज, तुमची केस गळती कमी होणार आहे. जर तुम्ही केसांना हर्बल मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये चमचाभर टाकली ना तर केसांना ना नॅचरल काळा कलर येणार. खिसलेला आवळा पण ना 3 दिवस छान वाळवून घ्यायचा. आता आवळा सुपारी बघा इतकी वाळून खडंग झालेली आहे ना, खूपच छान. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मसाला पूर्ण आवळा सुपारीला चिटकलेला आहे, अजिबात निघून पडलेला नाही आहे. तुम्ही काचेच्या भरणीमध्ये नाही तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवला ना तरी पण हा अजिबात खराब होत नाही. आणि तुम्हाला जर ही आवळा सुपारी आवडली असली ना
तर रेसिपी नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि घरीच्या घरी आवळा सुपारी बनवून ठेवा। आणि मी एक सुपारी तुम्हाला तोडून दाखवते, खूप छान वाळलेली आहे। हे बघा, अजिबात तुटत नव्हती। आता वेळ आहे आपली खिसलेल्या आवळ्याला एकदम बारीक करायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, आवळ्या इतका छान वाळलेला आहे ना, खूपच छान। आता इथं मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि 2च वाट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक केलेलं आहे। एकदम इतकी छान बारीक पावडर होते ना, खूपच छान। मी तर कधी ना विकतची आवळ्याची पावडर आणलीच नाही बघा। आणि ही बघा, इतकी पांढरी शुभ्र झालेली आहे ना, खूपच छान। एकदम बारीक झालेली आहे, पिठासारखी, अजिबात खरबूड राहिली नाही। तुम्ही ह्या पावडरला ना काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली ना, तर 12ही महिने आवळा पावडरला काहीच होत नाहीये। तुम्हाला जर ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असल्या ना, तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।